महाराष्ट्राच्या राज्य सरकारने घेतलं आहे असं आपल्याकडून कळलं आहे, परंतु त्याला अंतिम मंजुरी ही केंद्र शासनाने देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्र शासनाने सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करावा। आनंदच आहे, कारण स्वर्गीय मधु दंडवते साहेबांच्या आणि त्यांच्याचमुळे कोकण रेल्वेचे निर्माण झालं आहे, पण त्याचबरोबर सावंतवाडी टर्मिनस झालं पाहिजे ही जी मागणी होती प्राध्यापक मधु दंडवते साहेबांची आणि त्यावेळेला त्यांनी त्याची सुरुवात करून ठेवली होती, ते मात्र दुर्लक्ष केलं जाते आणि आज सावंतवाडी टर्मिनसचं काम पूर्ण न करता या सगळ्या गाड्या दक्षिणेकडे घेऊन नेल्या जातात आणि प्राध्यापक मधु दंडवते यांचं स्वप्न जे होतं ते त्याचं चोळामोळा केला जातोय, त्याबाबत सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। जेव्हा सण येतात म्हणजे गणपती असेल, होळी असेल, यावेळी चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात जाण्यासाठी, तेव्हा रेल्वेची सुविधा व्यवस्थित नसते, त्यावेळेस देखील मोठा प्रश्न उपस्थित होतो। नामकरण जरी असलं तरी या देखील समस्या देखील दुर्लक्ष होतं का? नक्कीच आज कोकण रेल्वे म्हणजे अत्यंत मध्य रेल्वेकडून किंवा भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला सावत्रपणाची वागणूक दिली जाते। ज्या कोकणवासियांच्यासाठी प्राध्यापक मधु दंडवते साहेबांनी कोकण रेल्वेचं निर्माण केलं, ते कोकणवासी मात्र आता कोकण रेल्वेपासून किंवा रेल्वे प्रवासापासून परागंदा झालेत आणि थेट दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या गाड्या धावतात आणि कोकणासाठी आवश्यक असलेल्या आमच्या गाड्या मात्र ज्या कोकणाच्या हिताची गाडी आहे ती दिव्यावरून सोडल्या जातात आणि त्याला दादरवरून ते दादर सावंतवाडी गाडी सुरू करा, दादर रत्नागिरी गाडी सुरू करा ही कोकणवासियांची जी मागणी आहे तिला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात आणि दादरवरून उत्तरेकडच्या गाड्या सोडल्या जातात, पण कोकणातल्या गाड्यांना मात्र दादरचा प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही। ही असला नादानपणा मध्य रेल्वेच्या माध्यमातून केला जातो, हे कोकणवासियांवर सरासर अन्याय आहे। आणखी एक ह्याच्यातून एक महत्त्वाची बाब ती कोकणातून समोर येते की कोकणात अंबानी आणि अदानी मार्फत 3 नवे प्रकल्प जे ते आणले जातात आणि याच्यात बारसूची जमीन पुन्हा एकदा जाण्याची शक्यता जी ती वर्तवली जात आहे, तुमची भूमिका काय आहे सगळ्यात? कोकणच्या भल्यासाठी किंवा कोकणातली तरुणांना रोजगार निर्माण करण्याचं एक गाजर दाखवण्याच्या उद्देशाने निमित्ताने कोकणामध्ये पुन्हा एकदा अणुऊर्जाचे प्रस्ताव मंजूर करण्याचं किंवा राबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। खास करून मला विचारायचं आहे की अणुऊर्जाच्या नावाखाली जैतापूरमध्ये हजारो एकर जमीन संपादन करून ती ठेवलेली आहे, म्हणजे जी जागा ऑलरेडी अणुऊर्जेच्यासाठी संपादित केलेली आहे ती जागा ओसाड झालेली आहे, पण मग इतरत्र देवगडपासून ते पूर्णगडपर्यंत इतरत्र अणुऊर्जेचे नवीन प्रकल्प राबवण्याचं कारण काय आणि त्यासाठी कोकणवासियांनी तर विरोध केलेला आहे। परंतु मी माझ्या माहितीप्रमाणे नक्की सांगतो की परप्रांतीय भूमाफियांनी ज्या कोकणामध्ये जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिफायनरी करता खूप मोठ्या प्रमाणात राजापूर, बारसू, नंतर कुंभवडे, त्यानंतर देवगड, मिठमुंबरी, रामेश्वर ह्या भागामध्ये, बारसू ह्या भागामध्ये ज्या परप्रांतीयांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रस्तावित केलेले आहे। अणुऊर्जेचा प्रस्ताव जैतापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर जागा असताना त्यानंतर नवीन अणुऊर्जेसाठी जागा घेण्याची गरजच काय? कोकणवासीय ह्या अशा सध्याच्या भाजपच्या सरकार थापाबाजीला मुळीच बळी पडणार नाहीत, त्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केलेला आहे। कोकणाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरोशिमा होऊ देणार नाही ही भूमिका आता कोकणवासियांनी घेतलेली आहे। प्रशासनाने मोठा गाजावाजा करून जी ती रोरो सेवा सुरू केली होती, पण ती रोरो सेवा काही तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आलेली असं म्हटलं जाते, पण या रोरो सेवेतून अवघा एकच जण प्रवास करताना समोर आलं होतं। खरं म्हणजे आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, चाराण्याची कोंबडीने बाराण्याचा मसाला, तशा पद्धतीने त्या कोकणातल्या एका मंत्र्याने ढोल वाजवून रोरो सेवा सुरू करायचा प्रयत्न केला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 वर्ष झाली आजही त्याच अवस्थेमध्ये आहे। फक्त चिपळूणचा असेल, संगमेश्वर असेल, लांजा, पाली हे सगळे रस्ता आजही पूर्ण झालेला नाही आणि त्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पूर्ण करण्याऐवजी रोरो सेवा एका धनिकाच्यासाठी राबवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो धनिकांचा आणि त्या मंत्र्यांचा डाव कोकणवासियांनी उधळून लावलेला आहे। सर, हिंदी में सावंतवाड़ी रेलवे स्थानक का नामांतरण करने का प्रस्ताव कैबिनेट रखा गया, उसका नाम मधु दंडवते रखने का प्रस्ताव है, क्या कहेंगे? प्राध्यापक मधु दंडवते जी का नाम सावंतवाड़ी रेल स्थानक के लिए
देने का प्रस्ताव राज्य सरकार ने मंजूर किया होगा, मुझे आनंद है, खुशी है। लेकिन साथ साथ ये भी कहना चाहता हूँ कि राज्य सरकार ने जो प्रस्ताव मंजूर किया उसे केंद्र सरकार की मंजूरी मिलने की आवश्यकता है। आशा करता हूँ केंद्र सरकार भी उसे अनुमति दे। लेकिन साथ साथ में सावंतवाड़ी में रेलवे टर्मिनल्स होना चाहिए, ये जो मांग है पूरे कोकण वासियों की, और खास करके प्राध्यापक मधु दंडवते जी ने सावंतवाड़ी रेलवे टर्मिनल्स का निर्माण किया था। लेकिन दुर्भाग्य से आज ही रेलवे टर्मिनल्स हो नहीं रहा है और उसका परिणाम कोकण वासियों जो रेल से आना जाना होता है उसके ऊपर भारी परिणाम हो रहा है। सर, मीरा रोड में आज सुअर और बकरी इनमें हंगामा देखने को मिला। किरीट में वहाँ पे गए थे, कुछ सुअर लेके गए थे और एक तरह से वहाँ पे मारपीट भी हुई, लाठीचार्ज हुआ, पुलिस ने किया। क्या कहेंगे इसके बारे में? ये महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के राज में आज भी ऐसे दंगे फसाद हो रहा है, ये माननीय देवेंद्र फडणवीस साहब को शोभा नहीं देने वाला है। धन्यवाद। थैंक यू सर। चला बाय।